बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने 17 तारखेला वेळेअभावी 3 उमेदवारांना त्यांचा उमेदवारी अर्ज जो आहे तो निवडणूक आयोगाने दाखल करून घेतलेला नव्हता। यामुळे या 3 जणांनी बारामती न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती आणि या संदर्भात आज न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे। प्रथमतः मी सतीश अरुण फाळके, माजी नगरसेवक, बारामती नगर परिषद बारामती, भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योग आघाडी। 17 तारखेला मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक 17 मधून बारामती नगर परिषदेसाठी इलेक्शनसाठी फॉर्म भरायला 2 वाजता तिथे गेलेलो असताना माझा संपूर्ण फॉर्म हा स्क्रुटिनी होऊन डिपॉझिटची पावती फाटल्या गेली। साधारण 2:40 ते 2:45च्या दरम्यान एकदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे बाकीचे 41 उमेदवार, त्यांचे सूचक, जे महिला आहेत त्यांचे पती आणि कार्यकर्ते, असे जवळजवळ 300-400च्या संख्येने एक मॉब आला आणि डायरेक्ट त्या जिथं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपल्याला तुमचा नेमका आक्षेप कुणावर होता? निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आमचा आक्षेप होता, कारण त्यांनी तो आमचा फॉर्म स्वीकारला नाही आणि त्यांनी 3 वाजता कुलूप लावून घेतलं की जाणीवपूर्वक तुमचा अर्ज दाखल करून घेतला नाही त्यांनी। 100% त्यांनी जाणीवपूर्वक माझा अर्ज दाखल करून घेतला नाही। त्याचं कारण असं आहे की बारामतीमध्ये जे एकाधिकारशाही चालू आहे आणि जी हुकुमशाही चालू आहे त्याचा खऱ्या अर्थाने जनतेला कळून चुकलं की कसा सर्वसामान्य आणि विरोधकांना त्रास देण्याचं काम, जरी ते आज आमच्याबरोबर सहकारी म्हणून भारतीय जनता पार्टी त्यांच्याबरोबर असली तरी त्यांची दादागिरी कशा पद्धतीने चालली हे आपल्याला सर्वांना बघायला मिळते। काय सांगाल खऱ्या अर्थाने आता तुमचा सहकारी उद्या फॉर्म भरणार आहे? खरं तर हा न्याय व्यवस्थेचा विजय आहे। बारामतीतला जो दंडलशाही आणि हुकुमशाही प्रवृत्तीचं जे राजकारण चालतं त्याचा खऱ्या अर्थाने हा त्याच्या विरोधातला निकाल आहे। कारण की आम्ही पाहिलंय गेले अनेक वर्ष या बारामतीमध्ये ज्या पद्धतीनं परिवारवाद आणि घराणेशाहीचं राजकारण चालतंय, त्यामुळे नवीन माणसं ज्यावेळेस इथं उभं राहतात त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने इथं चांगल्या वेगळ्या पद्धतीनं षडयंत्र केलं जातं, त्याच्या विरोधात खऱ्या अर्थाने हा निकाल लागलेला आहे। आमचा न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास होता। या बारामतीमध्ये अनेक वर्षापासून जी चाललेली दडपशाही आहे, हुकुमशाही आहे, त्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये आमचे उमेदवार सतीशराव फाळके यांनी न्यायालयामध्ये धाव घेतली आणि न्यायालयाने आम्हाला न्याय दिला। बारामतीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणतात की अजितदादांची प्रशासनावर पकड आहे, ही पकड कशा पद्धतीने चुकीची आहे आणि ती प्रशासनाची पकड ते कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने वापरतात हे बारामतीच्या जनतेने आता पाहिलेलं आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।